करी या वारकरी संतांच्या देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया तेजन प्राण आपुलागे माये असेन धनीवरी आपुले माहेरी मग तो श्री गीती गायली हे माये प्रस्तुत कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा आहे त्यांचा 3 चरणाचा जो सर्वांच्या पाठातील असलेला हा अभंग त्याला विरहिणी प्रकरणातील आणि काकड्याच्या प्रसंगामध्ये सगळेजण गातात असा हा सुंदरसा अभंग आहे. अभंग नियोजित आहे म्हणजे दिलेला आहे की अभंगावर चिंतन करणं त्याच्यामुळे सगळ्यांचा पाठ असला पाहिजे. जो कीर्तनकाराला अभंग दिलाय तो अभंग सगळ्यांच्या पाठ पाहिजे टाळकऱ्या सगळं आणि बसणाऱ्या सगळं तर कीर्तनकाराला अभंग द्यावा. कशी पद्धत आहे जिथं कीर्तनकाराला अभंग दिला जातो ना तो आधी सर्वांना मोबाईलवर म्हणा लिहून दिला जातो. टाळकरी सगळे पाठ करतात बसणाऱ्यांच्या पाठ असतो. काय होतं अभंग पाठ झाला की जो त्याचा अर्ध्याच्या पुढे अर्थ आपल्याला समजून जातो. अभंगाचा किती सरळ अर्थ असतो आपण लावला तसा आपल्या बुद्धीने लावत चाललो की अर्धाचा अर्थ आपल्याला कळून जातो आणि थोडंसं त्याच्यातल्या काही शंका असतील काही मनामध्ये उद्वेग निर्माण झाला असेल की असंच असेल का तर ते कीर्तन ऐकत असताना मग आपण याचा अर्थ असा लावला होता या शब्दाचा असा अर्थ लावला होता आणि कीर्तनकाराने तर असं सांगितलंय हे खरं असेल तर ते खरं असेल मग असं थोडंसं माणूस रंगतो त्याच्यामध्ये. पण फक्त कीर्तनकाराने पाठ करून यायचा आणि तो काय सांगायचं आम्हाला त्याच्याशी काही केलेलं नाही आणि फक्त अभंग दिलाय त्या अभंगावर बोलायचंय आणि त्या अभंगाचं चिंतन करत असताना तुमच्या जर तो पाठ नसेल किंवा तुम्हाला जर तो माहिती नसेल तुम्ही जर फक्त पत्रिकेवर तेवढं चरण वाचले देखील तुमचे चरण निवांत राहिले म्हणून एवढं चरण वाचलंय आणि या चरणात कमी नका करू जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवा फक्त कमी नका करू. जर तेवढंच कळालं तर पुढचा त्याचा म्हणजे अर्थ काय असणार आहे याचा अंदाज लागत नाही आणि याचा अंदाज लागावा म्हणून सगळा अभंग आपल्याही कानपाठला आता बनतोय आपण कधी कधी काय होतं निभी अभंग म्हणतो तो आणि अचानक एखादा शब्द आठवत नाही का. कीर्तनकारांनी जर पाठातला अभंग घेतला ना ध्रुपद आठवणार नाही तर उलट सुलट होऊन जाईल. काही अभंग असं एखाद्या कीर्तनकारांनी जर घेतला घालील लोटांगण बंधन चरण आता हे काय आहे आपण फक्त आरती झालेलं म्हणत असतो घालील लोटांगण म्हणजे आपल्याला मग अभंग आहे असं कळत नाही आणि मग कीर्तनकारांनी जर अभंग घेतला तर हा अभंग आहे किंवा याचे एवढेच 2 चरण आहेत का असं त्याचा अंदाज लागतो. म्हणून खूप छान पद्धत आहे की आपण कीर्तनकारांना अभंग दिला पाहिजे आणि कीर्तनकारांनी सुद्धा जबाबदारीने त्या अभंगावर चिंतन केलं पाहिजे की बसणाऱ्या लोकांची फसवणूक होऊ नये कीर्तनाचा तमाशा होऊ नये कीर्तनाचा बाजार होऊ नये आणि कीर्तनच व्हावं जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून विष्णुमाऊली ज्ञानोबारायांनी आपला एक भाव या अभंगातून प्रगट केलेला आहे आणि तो कोणत्या पद्धतीने प्रगट झाला असेल त्याला काय कारण असतील त्याचं थोडंसं त्या अभंगाला धरून आपल्याला चिंतन करायचंय. अभंगाचा सरळ शांत असा आहे की माऊली ज्ञानोबाराय सांगतात आता हे ईश्वरा हे देवा तुझे चरण पाहिले आता तुझ्या चरणाचं दर्शन झालंय तुझे चरण पाहिल्यानंतर तुझे चरण कमलाचं दर्शन झाल्यानंतर आता मनाचं समाधान झालं आणि मन शांत झालं मनाला आनंद झाला की आता त्रास राहिला नाही आणि त्रास राहिला नाही तर आता प्राण त्यागायची गरज नाही. प्राण त्यागण्याची इच्छा केव्हा होते जेव्हा मनासारखं काही होत नाही तेव्हा. आता मनासारखं जे पाहिजे ते झालंय प्रभू दर्शन झालंय आता कासया तेजन प्राण आपुला माय मग आता प्राण त्यागणार नाही प्राणाचा त्याग करणार नाही किंवा जीवनात विवेक निर्माण झालेला तो संपलेला आहे. मग काय करायचंय आता एकच काम करणार असे नदीवरी आपुले माहेरी आपल्या माहेरामध्ये म्हणजे जिथं वास्तव्य आहे किंवा प्रभूच्या सानिध्यामध्ये राहून माझं ते माहेर समजून एकच काम करायचंय त्या प्रभूचं चिंतन करत राहणार आहे. असे नदीवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गीती गायने हे माय त्याचंच गीत गायचं त्याचंच चिंतन करायचं. महाराज गीत गायचं म्हटल्यानंतर किंवा भजन करायचं म्हटल्यानंतर एकांतात भजन करणारा वर्ग हा वेगळा असतो. तो एकांतामध्ये भजन करतो की नाही अंदाजही येत नाही परंतु भजनासाठी किंवा भजन गाण्यासाठी प्रभू भजन करण्यासाठी एकट्याने करण्यापेक्षा सगळ्यांना घेऊन करावं
म्हणून तर हे सप्ताह आहे एकट्याचा नवे खेळ मनोनी निळा. आता यामल महाराज असतील, चैतन्य महाराज असतील, यांना काय कीर्तन ऐकायला भेटत नाही का? किंवा हे तीर्थक्षेत्रात जातात, सगळं करतात. पण घडविता लाभे अर्ध पुण्य. आपल्या सगळ्यांना ते घडलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे. म्हणून इथं जोडीदारांची गरज आहे. अनुपरायांना कुणी विचारलं म्हणा किंवा आपण शंका उत्पन्न करूया की तुम्ही जर भजन करताना असं म्हणत असाल तर तुम्हाला साथीला, तुम्हाला जोडीदारीला कुणी आहेत का? मला सांगतात आता मला जोडीदाराची काय गरज आहे. सगळं ही गोत माझी पंढरीशी जाण. सगळे नातलं, सगळा माझा परिवार कुठं आहे? देवाच्या जवळ आहे. आणि देवाच्या जवळ असल्यानंतर चिंता करायची गरज नाही. सगळे गोत माझे पंढरीशी जाण. बापर खुमा देवी बरू श्री विठ्ठलाची आण. देवाची शपथ घेऊन सांगतात की याच्यापेक्षा मला दुसरं कोणतंच नातं श्रेष्ठ नाही. आता या नात्याबद्दल, नातेसंबंधाबद्दल अनेक वेगवेगळे विषय आपल्या समोर येतील. पण त्या अभंगाच्या अनुषंगाने जसा वेळ जाईल तसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देण्यात आवश्यक म्हणजे असा यामध्ये मंगळमानकर या पवित्र नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने सगळे संतांच्या आशीर्वादाने श्रीसंत जनाबाई महिला भजनी मंडळ आयोजित हे सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळी व परिसरातील दानशूर दाते त्या सगळ्यांच्या आयोजनातून, नियोजनामधून हा नाम सप्ताह संपन्न होते. यावर्षी दिग्दर्शक आयोग या नाम सप्ताहामध्ये मोठी बिल्डिंग आहे. ती महत्वाची आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव सोहळा. ज्ञानोबरायांच्या या उत्सव सोहळ्याला एक विशेषत्व प्राप्त आहे वर्षाच्या पद्धतीने. आणि त्यात पुन्हा विशेष दुसरी गोष्ट त्रिवेणी संगम म्हणतात त्याला मार्गशीर्ष मास. मासात मार्गशीर तुम्ही म्हणे शारंग ऋतू माझी कुसुमा करू वसंत तो मी. मार्गशीर्ष महिना म्हणजे प्रत्यक्षात माझी भूती आहे असे भगवान भूतीमध्ये सांगतात. आणि अशा पवित्र महिन्यामध्ये अनेक वर्षापासूनची आपली ही परंपरा आणि या परंपरेमध्ये अनेक थोर कीर्तनकार, ज्येष्ठ श्रेष्ठ महात्मे या ठिकाणी आपल्याला उपदेश करतात, अभंगावर चिंतन करतात. आपण हरिपाठ, काकडा, अन्नदान सगळ्या गोष्टीचा आनंद घेत घेत हा उत्सव संपन्न करतो. या उत्सवामध्ये आजच्या या वर्षीच्या चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराकडे आपल्या सर्वांच्या आज्ञेने आदरणीय परमपूजनीय परमश्रद्धेय प्रणवकर आमचे अमोलजी महाराज यांनी फोन करून सांगितलं की महाराज यावं लागतं. यावर्षी 2-4 वर्ष नाही येणं झालं, यावर्षी येण्याचा योग आहे आणि हा सेवेचा योग आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आहे. आता मला या ठिकाणी उभा केलं, मला बोलण्यासाठी उभा जरी केला असला तरी मी एकटा बोलून चालणार नाही. ते सौंदर्य त्याच्यासाठी उभा आहे. ते या कीर्तनाला रंग देवता आणणार आहे. एक होणी बळी. मला सगळ्यांची नावं माहीत नाही, परंतु आदरणीय आमचे विठ्ठल महाराज आहेत, आदरणीय आमचे अमोलजी महाराज आहेत, चैतन्य महाराज आहेत, प्रसाद महाराज आहेत. बाकी त्यांची नावं नाही माहिती. नवीन सगळे महाराज मंडळी आहेत. प्रबंध विश्वासात आमचे भक्तीपर आहे संगम महाराज, ज्यांच्यामुळे हा सगळा संगम आहे. म्हणजेच खूप सुंदर आनंदाने सेवा करणारी मंडळी आहेत तिथे. अमोल महाराजांनी सगळे असे आनंदित की ते एकच आहे. आपलं भाग्य आहे की आपण हा आनंद घेतो. काही लोकांना अशी शंका येते की हा उपद्रव कशाला करायचा, का कशाला खर्च करायचा, कशाला सत्य करायचे. आणि एवढंच नाही, काही लोक म्हणतात काय सत्य करून फायदा झाला. आमच्याकडे काही लोक म्हणतात माणसं सप्ताह करूनही सुधारायला तयार नाही, तमाशाही बिघडायला तयार नाही. की माणसं पहिले फोकाने हँडल कोणी तयार केली ती म्हणताय. कोण म्हणतं सप्ताहाने माणसं सुधरत नाही आणि कोण म्हणतं तमाशाने बिघडत नाही. जर बिघडले नसते विचित्र कर्माने सृष्टी सगळी चांगली झाली असते. आणि या सप्ताहाने जर लोक सुधारले नसते तर लोकसंख्या वाढत गेली नसती. मी प्रवासातही प्रसाद महाराजांना म्हणलो, आईचं काहीतरी विषय निघाला माझ्या गाड्यात ती माळ पाहिल्यानंतर. यावर्षी आळंदीत एक माळ घरच्यांनी सांगितले म्हणून माळ विकत घ्यायला गेलो. मला आठवलं लहानपणी कधीतरी माळ विकत घेतलेली 10-20 रुपयाला आणि आता माळ विचारली तर म्हणजे 450 रुपये. माळीची किंमत 400-500 रुपयावर गेली. माळ तरी वाढल्याशिवाय गेली का त्याचा खर्च नाही म्हणून. सेल वाढल्यानंतर त्याची किंमत वाढली ना, म्हणजे माळ तरी वाढलेच असतील ना काहीतरी. कोण नंतर सुधारत नाही.
तर काय होतं तुमचा सप्ताह करून, काय केलं तुम्ही एवढ्या वर्ष सप्ताह करून, काय बदल झाला तुमच्यात, असं जर कोणी विचारलं ना, त्याचा असा कान धरायचा, एका दिवशी दाबायचं, त्याला दाखवायचं आम्ही सप्ताह करून काय फायदा झाला हे पाहिजे असेल तर मी भेट, आणि काय फायदा झाला काय फायदा झाला हे जर कोणी म्हणत असेल तर त्याला दाखवा, हा फायदा झालाय, हे मोबाईल पाहिजे सोडून कीर्तनात उभा राहिले. हे जर आमच्या संसाराची जी मुख्य प्रगती आहे, आमच्या प्रपंचामध्ये आम्ही ज्याच्यासाठी रात्रंदिवस मरमर करतोय त्याच्यात बदल झाला नाही किंवा त्याच्यात प्रगती नाही, तुम्ही कितीही कष्ट करा. अमोल महाराज आम्हाला दरवर्षी सांगतात आणि स्वाभिमानाने सांगतात की महाराज आमचा हा सप्ताह सगळ्या माता भगिनी बिचाऱ्या कष्ट करून आणि सप्ताहाला वर नाही देतात आणि करतात, आणि ते दरवर्षी आम्हाला हे करून सांगतात, आठवण करून सांगण्याचा त्यांचा उद्देश एवढाच असतो की बाबांनी काही अपेक्षा करू नये पाकिटाची. हे सांगितलं म्हणजे बाबाच्या ध्यानात येईल की सप्ताह गरिबीचा आहे, आणि आम्ही तिकडून निघालो गावाकडच्या मध्ये मुंबईला कीर्तन म्हणून आज लय मोठं पाकिट असेल आलं की आम्हाला सगळे गरीब आहेत, हो सगळे गरीब, मला कळत नाही आयडिया आहे आम्हाला महाराज करावं, म्हणजे एवढ्या गरिबीतून एवढ्या प्रतिकूल वातावरणातून तुम्ही विचार करा थोडासा. तुम्ही तुमच्या लेकराला 10 रुपये देत नाही, लेकरांनी जर चॉकलेट खायला बिस्किट खायला जर 10 रुपये माहिती तर तुम्ही देणार नाही बाबा नाही बाळ्या, त्याला नादी लावता प्रश्न तरी, पण तुमच्याकडचे पैसे तुम्ही देण्याची इच्छा होत नाही तुमची. सप्ताह म्हणलं की तुम्ही तुमच्या पाकिटातले 1000-500 रुपये सहज काढतात. 2000, 5000, 10,000 देणारी माणसं आहेत, लाखो रुपये देणारी माणसं आहेत. जिथं आपण स्वतःच्या लेकराला देत नाही, पण धर्म कार्य माझ्या प्रभूचं कार्य आहे आणि हरिकीर्तन होणार आहे, भजन होणार आहे, नामसप्ताह होणार आहे, इथं मी दिलं पाहिजे, आणि इथं जर मी मागं राहिलो तर माझ्या जीवनाचा काही एक अर्थ नाही. म्हणजे लेकराला देत नाही तुम्ही, ते सप्ताहासाठी देतात आणि प्रभू कार्य होण्यासाठी देतात. मग जो करणारा आहे, जो मुखी आहे, त्यांनी सुद्धा असे माणसं आणावे लागतात या लोकांना त्या 2 रुपयाची कदर असली पाहिजे. तुम्ही पाया पडून आमच्या जवळ जर 50-100 रुपये देत असतात आणि तुम्ही लेकराला देत नाही आणि आम्हाला जर पैसे देत असतात तर आम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे की आम्ही फुकट कसे नाही, याचा मोबदला तुम्हाला भेटला पाहिजे, काहीतरी फायदा झाला पाहिजे. फायदा काय होणार महाराज, आम्ही ते दुप्पट करून देणार नाही, आम्ही नाही देणार महाराज, पण तो प्रभू आहे ना नुसतं दुप्पट देणार नाही, 4 पट करून देतो, पण कसं देतो कळत नाही, नक्की देतो. पैसाच परत पैसा देईन असं काही नाही, परंतु तुमच्या प्रपंचामध्ये जो आनंद येतो ना, ती केलेली सेवा, त्या सेवेत महाराज प्रभू एक किंचितही उपकार ठेवत नाही. देतो म्हणजे देतो मोबदला. इथं नाचणं, इथे साफसफाई करणं, इथे सफाई टाकणं, इथल्या वारकऱ्यांना अन्नदान करणं काहीच व्हायला जात नाही. आपलं सगळी नोंद केली जाते आणि प्रभू बारकाईने लक्ष देतो की कोण कोण माझ्या कार्यासाठी अंतःकरणातून जगते, कोण मनातून सेवा करते. आणि सेवा करणारा जो आहे देव त्याच्याकडे लक्ष देतो, आणि लक्ष इतकं देतो की कधी कधी माणसं तोंडात बोटं घालतात बाकीचे, यांच्यावर कशी भयानक वेळ आलती, किती विचित्र वेळ आलती, परंतु कसं संकट कळत नाही. कसं कळलं किंवा कसं ते संकट गेलं तर याला एकच कारण आहे की प्रभूची कृपा झाली, भजन व्हायला गेलं नाही. फक्त ती सेवा भाव असला पाहिजे, निष्कामता अतिशय गरजेची. मला कुणीतरी मानावं, मला कुणीतरी पुढाकार द्यावा, माझी कुणीतरी स्तुती करावी, कौतुक करावं, याच्यासाठी असेल तर मग देव म्हणतो तुझं तू करत राहा. पण आपण जर त्याचं कर्तव्य म्हणून करत असतो, देवाने मला देह कशासाठी दिला, प्रपंच करण्यासाठी नाही. आपण प्रपंच करतोय करा, प्रपंच करू नका असंही कोणी सांगितलं नाही, पण केवळ आणि केवळ प्रपंचासाठी खर्च करत असाल तर त्याचा उपयोग नाही. आपण रात्रंदिवस मरमर कष्ट करतोय आणि रुपयाला रुपये पैशाला पैसा लावत राहतो. या पैशाचा सदुपयोग जर झाला नाही, केवळ आणि संसारामध्ये खर्च झाला तर ती संपत्ती दूषित होते आणि आपल्या पुढच्या पिढीला वाईट बुद्धी सुचवते. शिवमहापुराणामध्ये संपत्तीचे 3 भाग करायचे सांगितले. तुम्हाला पटले तर ऐका, नाही तर सोडून द्या, पण माझं सांगण्याचं काम आहे. आपली जी संपत्ती, आपला जो पैसा आहे, आपलं जे धन आहे, त्याचे 3 भाग असले पाहिजे आणि 3 भाग व्यवस्थित त्या पद्धतीने गेले पाहिजे. संपत्तीचा पहिला भाग, संपत्तीचा 1 भाग म्हणजे तुमच्याकडे 90,000 असतील तर 30-30 हजाराचे 3 भाग होतील. 30,000चा 1 भाग म्हणजे संपत्तीतला 1 भाग तुम्ही दान पुण्यासाठी खर्च केला. संपत्तीचे 3च भाग करायचे, यातला 1 भाग दान पुण्यासाठी खर्च करायचा. दुसरा संपत्तीचा 1 भाग संपत्ती वाढवण्यासाठी खर्च करायचा.
ती दुप्पट झाली पाहिजे, वाढली पाहिजे. उद्योग करा, व्यवसाय करा, त्याच्यातून काहीतरी करा, एवढी करा, पण ते वाढलं पाहिजे. आणि संपत्तीचा तिसरा भाग आहे तो स्वतःसाठी खर्चला पाहिजे, स्वतः त्याचा उपभोग घेतला पाहिजे. यात कोणतं आवडलं तुम्हाला? तुम्हाला पहिलं आवडलं? वा, तुमच्याकडे जास्त नसतील त्याच्यामुळे तुम्हाला आवडलं. यांना विचारा कोणाला काय आवडलं. भाग्यवान भाग आहे की त्यांना पहिलं आवडलं, संपत्तीचा पहिला भाग आहे. आणि हे आवडायला पाहिजे की आम्ही आमच्या संपत्तीतून दान पुण्य केलं पाहिजे. त्या शिवपुराणामध्ये व्यवसाय करणाराने, उद्यम करणाराने संपत्तीला कमीत कमी 10वा भाग तरी दान पुण्यामध्ये खर्च करावा. नाही केल्यावर काय होणार आहे महाराज? काही नाही, ती संपत्ती दूषित होते, वाईट होते आणि पुढच्या पिढीला वाईट बुद्धी सुचते. अति संपत्ती असेल किंवा कमी असेल, पण तिच्यातून दान पुण्य झालं नसेल, खर्च झाला नसेल ना, तर ती संपत्ती तुमच्या पुढच्या पिढीला खराब करणार, त्यांची बुद्धी भ्रष्ट करणार आणि तुमच्या डोळ्या देखत काळी लागणार. काळी लागणार म्हणजे लगे तुम्ही दुखून होईल तसं नाही. तुमच्या डोळ्या देखत तुमचे लेकरं उन्मत्त होणार. तुम्ही जो रुपये जोडलाय तुमच्या डोळ्या देखत पोरं खर्च करणार. तुम्ही रुपये कधी खर्चला नाही स्वतःला, लेकर तुमच्या देखत सगळे ऐशाराम करणार. तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून तुम्ही दान पुण्य करून घेतलं तर या दान पुण्याने काय होईल? तुमच्या काम येईल, तुमच्या काम येईल. आणि तुम्ही जर नाही केलं तर फक्त पुरुषाच्या काम येईल. आता मी मागेही तुम्हाला सांगून गेलोय किंवा मी विनोदाने सांगत असतो, आपण कितीही मरमर केले, कितीही कष्ट केले, रात्रंदिवस पळालो आपण, हे कर ते कर, हे कर ते कर, सगळे कष्ट करून करून जरी थकून आपण मरमर केली तर ही सगळी मरमर, सारी धावपळ आपली कोणासाठी असते? कोणासाठी असते सगळी मरमर? मंदिराच्या बांधकामासाठी, सप्ताह चांगला व्हावा म्हणून. कशासाठी करतो आपण? सगळ्याला कळतं, वेळेला सुद्धा कळतं. आपण कोणासाठी करतो? आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या लेकरांसाठी. मला इमानदारीने सांगा, एवढं कळलं तर खूप छान होईल. आपण आपल्या पोरांसाठी, आपल्या लेकरांसाठी सारखी मरमर करतो, की आपले पोरं कोणासाठी करणार आहेत? हे कळत आहे का तुम्हाला? हे जर कळलं तर पटकन झेंडा घ्यावा. हे जर कळत असेल तर पटकन हुशार व्हावं आणि जास्तीचा वेळ इथं मंदिरात द्यावा, देवाच्या दरबारात द्यावा, जर कळत असेल तर. आणि हे कळलं तर खूप कळालं, हे कळलं की सारं कळालं. कारण आपण ज्यांच्यासाठी मरमर करतो ते कोणासाठी करणार? त्यांच्या पोरासाठी. त्यांचे पोरं त्यांचे आपला काय नाही. अहो, आपला फोटो सुद्धा सापडत नाही वर्षीच आपल्याला. फोटो सापडत नाही, मग तरी फोटो पुढे पहारे आपला फोटो सुद्धा सापडणार नाही संसारासाठी कितीही मरमर केली तरी. पण इथं जर थोडं जरी केलं ना दरबारामध्ये, प्रभूच्या दरबारामध्ये, तर ते व्हायला जात नाही, नाव राहतं. तुम्ही पहा, काही माणसं गेले, मला माहित नाही कोण आहे काय आहे, मला कल्पना नाही, पण एक फोटो लागला वैकुंठवासी करा. कदाचित त्यांनी या दरबारामध्ये काही सेवा केली असेल, बरोबर आहे ना? कोणती दिली? विचार करा माय बा, आपला घरात कोणी फोटो लावित नाही. हो, ज्या लेकरा बाळासाठी तुम्हाला रात्र कळणार, दिवस कळणार, रातचीच फोटो बसतात ना, त्यांच्यासाठी एवढं करतात ते तुमचा फोटो लावतील याचा भरोसा नाही. ते फोटो लावाच, फोटो लावा, जागाच नाही हो, मात्र फोटो लावा, जागा राहत नाही. एवढी जागा भेटली महाराज फोटो लावायला. तुम्हाला कळाल का बरं? कोणी मला माहित नाही, त्यांचं कौतुक काही नाही. तुम्ही जर इथं काही केलं ना ते व्हायला जात नाही. माणूस मेल्यावर कित्येक दिवस जिवंत राहायला पाहिजे. मेल्यावर कसं जिवंत राहील? फ्रीज मध्ये जिवंत नाही, मेल्यावरही जिवंत राहणं म्हणजे आपल्याला वेळेत थांबायचं. यांची कीर्ती अजरामर होते, यांचं नाव अलौकिक राहतं आणि आपलं नाव शिल्लक राहणार नाही. तुम्ही इथं काम केलं, इथं सेवा केली ना, तुम्ही पहा यदा कदाचित तुमच्यातली एखादी गेलीच वर्ष, हो गेलीच म्हणजे नेमकी पुढच्या 27 टायमाला गावाला म्हणतो, गावाकडे गेलीच तर इथं पावले खेळताना तिची आठवण येणार का नाही? हरिपाठ करताना आठवण करायची, ती माझ्या शेजारी राहायची, ती असं नाचायची, ती अशी म्हणजे गावाला गेल्यावर बरं का, बाकी डोक्यात आपण इथं सेवा केल्यानंतर अनेक वर्ष आपण जिवंत राहणार आहोत, हे मला सांगायचं. अनेक वर्ष राहणार आहोत, ही व्हायला जात नाही. तशीही सेवा करा, जी करता येईल ती करा. मला ते जमत नाही, मला हे जमत नाही, मला ते नाही कळत, मला हे नाही कळत, मला गाता येत नाही, मला वाजवता येत नाही, मला अमुक नाही, मला तमुक नाही. हे काही काही नुसते नाटक करतात. नाही आपल्याला करायचं. तुम्हाला सांगू, ज्या नाचतात ना, मी आता रोज हरिपाठ पाहतो, असं वाटतं
काय माऊलीने तुमच्यावर कृपा केली, काय पुण्य केलं तुम्ही की एवढा आनंद घेता. खरं तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला धन्यवाद. कारण हा आनंद घेण्यासाठी सगळ्या बाजूनी परिपक्वता लागते. आनंद घेण्यासाठी अनेकांचं सहकार्य लागतं. तुमच्या मागे सगळ्यांचं पाठबळ आहे. इथे सगळे कार्यकर्ते तर आहेतच. मला सगळ्यांची नावं माहित नाही, परंतु ते आपले पुढारी कोण आहेत ते छत्रपती, हो, त्यांना पाहिलं की मला असं वाटतं बस आता टेन्शन नाही. असे माणसं आपल्या पाठबळ आहेत. आणि सूत्रधार सत्ता जे अमोल महाराज आहे, हो द्या हो द्या. हा आनंद घेण्याला जे जे येतात आणि जे जे नशिबाने चाकतात ना, खरंच लय पुण्यवान आहे. आणि तुम्ही पहा, तुम्ही एवढा आनंद घेतात ना, बाकीच्यांना त्याला कळतं का नाही. परंतु स्वर्गातून जर देवता पाहत असतील ना काही, त्या म्हणत असतील की आमचा जन्म इथं का झाला नाही, इथं का झाला नाही की आम्ही आनंद घेतो. इतका आनंद तो स्वर्गातल्या देवता इच्छा करते गेली की इथं जन्म का झाला नाही, इथं आम्ही का गेलो नाही. ज्यांना येणं होत नाही ना, एका दिवशी काही अडचण आली, कुणी पाहुणे आले, काहीतरी काम निघालं, रात्रभर झोप नाही लागली पाहिजे की आज हरिपाठ ठोकला आणि तो आनंदाच्या नशिबातून गेला. डोळ्यात पाणी आलं पाहिजे की आज भुकलं नाही जाणं झालं. देवाच्या मंदिरात जर येणं झालं नाही तर तळतळ वाटली पाहिजे. आणि काही कुचरपणाने तिकडे जर आळस करून नको आपल्याला काय जायचं, तिकडे कुचरवाणी जाते ना, तर देव तर सहज कुचर करत असतो. तुम्ही ना ज्यांना आनंद घेतात ते आनंद घेतात, आणि ज्यांना नाही घेतो आपण आता तर नाचायलाच लागले. आणि मग हे कोण म्हणतं माहिती का, ज्यांच्या गुडघ्याच्या वाट्या सरकल्या ते तुला येणंच तर तू काय करशील. आता या बाबांचं वय आहे का, बाबा टाळ घेऊन गेलं घेऊन नाचतात, किती आनंद घेतात. या वयापर्यंत नाचता येणं सोपं नाही महाराज. आम्ही माऊलीच्या सोहळ्यामध्ये जायचो, अख्खा महाराज पुण्यावर निघाल्यानंतर पूर्ण 8 मिनिटं पद वाजायचं, नाचत नाचत, आणि सगळे वाटणे नाचत न्यायचे. महाराज सध्या त्या पदाचा आनंद घ्यायचो. पण आता या 2-4 वर्षात आम्ही मित्रमंडळ सोहळ्यात गेलो ना, आणि सगळे नाचायला लागले, पावलं खेळायला, आम्ही नाचायला जातो तर लगेच थोडासा थकवा येतो किंवा आम्ही नको नको म्हणून बसलो. यांच्यासाठी होत्या शिक्षण आठवण हातामध्ये उड्या मारतात, तेव्हा असं वाटतं आपला तर जीव चालला एवढ्या लोक. याच्यासाठी परमार्थ हा मोठ्यांचा पाहावा, परमार्थ हा श्रेष्ठांचा पाहावा. आपल्यापेक्षा अंतर नाही, आपल्यापेक्षा मोठ्यांकडे पाहिलं की अरे यांनी किती आनंद घेतला. आपण संसार करून हा आनंद घेऊ शकतोय, चाकू शकतोय, तर का घेऊ नये. आणि आयशा लाभा जो चुकला काय उपयोग आहे. या 7 दिवसात मी तर म्हणतोय सण असावा, उत्सव असावा, याच्यापेक्षा दसरा दिवाळी मोठी काहीच नसावी. एवढा मोठा आपल्या आमच्याकडे भाव असला पाहिजे. हा उत्सव म्हणजे आमच्यासाठी सण आहे, आमच्यासाठी उत्सव आहे, आणि आमच्यासाठी याच्यापेक्षा मोठा सण करायची गरजच नाही. तुम्ही जेव्हा सगळ्या सुंदर नटून फुटून देवासाठी येतात, एक साडी घालतात, ते मोबाईलच्या ग्रुपवर आहे, मी पाहतो कधी कधी आमच्या घरच्यांना दाखवलं. आणि मग ते आमच्या इकडचे कधी कधी माणसं म्हणतात ना, गरिबीचे किंवा सामान्य राहणारे लोक, आमची एखादी नशीब असतं ज्याचं त्याचं. मी म्हणलं पाहणार की ते नशीबवान माणसं आहेत की हे तिथे आनंद घेतात शहरातलं, आणि आपल्या खेड्यात एक आनंद घेत नाही. आता आमच्या खेड्यातले लोक शहरात यायची फक्त एक अपेक्षा करतात की शहरात मजा येतो. आमच्या इथे दिवशी एक आमच्या परिसरातील कार्यक्रमाला गेलो. मला बाबा की मला बाबा काय पाच केलं काय मला या खेड्यात दिलं, मला ना मुंबईला द्यायला पाहिजे. मी म्हणलं तू अशी हलकट अशी विचित्र आहे की तू याच लायकीची, तू तिथं गेल्याच लायकी. काही काही येऊनही त्यांचा उपयोग नाही. काही काही क्षेत्रात राहतात पण आनंद नाही. काही काही चांगल्या महात्म्याजवळ राहतात, परंतु महात्म्याजवळ तर त्यांना कळत नाही की एवढे मोठे महात्मे आपल्याजवळ उपयोग होत नाही त्याचा. यासाठी पुण्य लागतं, याच्यासाठी भाग्य लागतं. कधी कधी तुमच्या गुडघ्याच्या वाट्या गेल्यानंतर पार म्हणजे गेल्यावर तुम्ही म्हणता खेळे असते एखादी पाऊल तर बंद झाला असतं. आता डॉक्टर सांगतो चल नको आणि उठू नको, मग एका जागी. आता ही वेळ आली, आता काहीच करता येत नाही. पण ज्या काळामध्ये तो आनंद घेता येतो त्या काळात तो घेतला पाहिजे, एवढा आनंद घेतला पाहिजे. आपल्याला माऊली ज्ञानोबांच्या अभंगाकडे जायचंय. तो आनंद घेतला आणि सप्ताहाचा काला झाला ना, फक्त आणि फक्त रडायला चालू पाहिजे की देवा पुढच्या वर्षी सप्ताह कधी येईल. गेलं वर्षभर आम्हाला हा आनंद नाही, वर्षभर आमच्या गाठी भेटी होतील नाही. आणि तुम्ही का वर्षभरात तुमच्या भेटीगाठी झाल्या तरी तुमच्यात तो आनंद नसतो. तुमच्या भेटी जरी झाल्या ना पुन्हा तर फक्त हेवा दावा असतो. आज तर लईच रंगीन घातली, आज तर लईच मोठी नटली घातली, आज तर असंच केलं तसं देवा देवा. पण इथं ज्या वेळेस तुम्ही धर्म कार्यासाठी येत ना, त्यावेळेस तुमचं मोठी पण कोणी पाहत नाही. दुसरं नाही तुम्हाला कुठून आणलं काय आणलं केवढं कोणी नाही. खेळ फक्त आनंद घे. आणि आनंद घ्यायचा आहे ना
तर इथं मोठेपण सोडूनच घ्यावं लागतं. मी अमुक आहे, मी तमुक आहे असा विचार केला की संपलं, तुम्ही आनंद नाही घेऊ शकत. मग हा आनंद जेव्हा आपल्याला आपल्या संसारिकाच्या व्यापामध्ये समाप्त करावा लागतोय, त्याची सांगता करावी लागते, त्याला थांबवावं लागतंय, तेव्हा जी अवस्था प्राप्त होते वर्षभरामध्ये त्याला विरह म्हणतात. आणि हा विरह झाला पाहिजे की पुन्हा कधी येऊ दे, पुन्हा कधी सप्ताह येईल, कधी तो दिवस येईल, कधी पुन्हा सुरुवात होईल. वर्षभर हीच हुरहुर लागली पाहिजे, जशी माहेराची आस लागते ना, कधी माहेराला जाणं होईल, कधी पाहुण्यांची भेट होईल, कधी आई बापाला भेटेल. अशी जेव्हा लालसा निर्माण होते, परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना त्या अवस्थेला कधीतरी पोहोचा, की सप्ताह बंद पडला की विरह निर्माण झाला पाहिजे. आम्ही असे भाग्यवान आहोत, आम्ही असे नशिबान आहोत. मला ज्ञानोबाराय तुकोबारायाने आमच्यावर अशी कृपा केलेली आहे की आमचा आणि या सत्कार्याचा विरहच होऊ देत नाही. एक झाला का दुसरा आहे, एक झाला का दुसरा आहे. रात्रीच प्रवास करून जायचा आहे आम्हाला, उद्या दुसरं आहे, म्हणजे बंद पडू देत नाही. आम्ही एवढे नशिबान आहोत की आम्हाला त्याच्यातून सुट्टी नाही देते. हे पुण्य आमचं काहीतरी कुठपर्यंत चालून माहिती नाही, परंतु तुम्हाला वर्षभराचा कालखंड जरी ज्ञात असला तरी तुमचं भजन चालू आहे, तुमचं हरिपाठ चालू आहे, नित्याचं चालू आहे. हा आनंद पुन्हा पुन्हा भेटावा, परत त्याच्यात जावं, परत ते भेटावं. हा जो विरह आहे तो विरह भक्तीमध्ये प्राप्त व्हावा, भगवत कृपा व्हावी, संत कृपा व्हावी. आणि त्या संत कृपेतून कधीतरी विसर पडावा किंवा संत दूर जावे आणि जशी लालसा निर्माण होते की पुन्हा भेटावे. पण खरे संत, खरा महात्मा पुन्हा भेटेल याची गॅरंटी नाही. तुम्हाला लुटून येणारे किती काही भेटतील. आमच्या नादी लागा, आम्ही भगवान आहे, आमचा फोटो घरात ठेवा आणि माझी पूजा करणारे म्हणतील भेटतील. पण खरा महात्मा, खरा साधू, शास्त्र सांगतं ना, दुर्लभम त्रयेण देवानुग्रह तुकम. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संप्रय. अतिशय दुर्लभ आहे तर संत भेट. म्हणून खरा महात्मा भेटणं शक्य नाही. त्या खऱ्या महात्म्याच्या भेटण्याची अपेक्षा निर्माण व्हावी, त्याला विरह म्हणतात. देव दर्शन व्हावं, स्वप्नात तरी देवाचं दर्शन व्हावं, स्वप्नात तरी. त्याच्याशिवाय मरण येऊ नये आम्हाला. पुन्हा तुम्हाला स्वप्नात दर्शन झालं, स्वप्नात देव आला मला लई टाळ कुठे तो लई उड्या हाणतात, पण अजून बी स्वप्नात भूतन हगळीच येतात. तो सांगत होता माझ्या तरी स्वप्नात देव येणार, तुमच्या आला असला कोणाला दंड बघा. नमस्कार. स्वप्नात देव यावा एवढी तरी आमची भक्ती व्हावी. जागृती दर्शन देईल न देईल आमच्याकडे पुण्य असेल नसेल, पण स्वप्नात तरी मरायच्या आधी प्रभूने दर्शन द्यावं, त्याची छटा दिसावी, ती छबी दिसावी, प्रभूने जवळ करावं, असं काहीतरी दृश्य दिसावं, गुरुकृपा व्हावी, काहीतरी व्हावं. या लालसेने परमार्थ करावा, मोठेपणासाठी, स्वाभिमानासाठी, अहंकारापोटी नाही. परमार्थ हा आपल्या मनाच्या समाधानासाठी करायचा. तुम्हाला सांगू, हे मन असं आहे. ज्ञानोबारायाने या अभंगातून तेच सगळं वर्णन केले, त्याच्याकडे जातोय मी ऐकताय, तुम्ही लक्ष देऊन ऐकताय. मन असं चंचल आहे, त्या चंचल मनाला स्थिर करणं अतिशय कठीण. म्हणजे चंचल मन एकाच गोष्टीमध्ये स्थिर होत आहे, ते प्रभू कृपेने आणि प्रभूच्या द्वारे. बाकी कुणीकडे जा तुम्ही तेवढ्याही गोष्टीला प्राप्त करून घ्या, तिथं समाधान नाही, तिथं थांबत नाही. ते मन परत दुसरी काहीतरी आपल्याला अपेक्षा लावून देतोय आणि आपल्याला पळवतोय. चंचल मी मला कृष्ण प्रमाणाती बळ, अतिशय चंचल आहे. किती चंचल आहे मन? मन एवढे चंचल आहे, सुभाषिताचं सांगता ना, मर्कपश्य सुरापान तस्य हुष्टिकदंशनम तन्मध्ये भूत संचार यद्वा तद्वा भविष्य. मन किती चंचल आहे आपलं हे मन, या मनावर सगळं आहे. मन एवढं चंचल आहे, किती चंचल आहे सुभाषितकार सांगतात. चंचलन मर्कटस्य सुरापान. माकड पाहिजे तुम्ही? माकड 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 नाही पाहिजे. रोज पात्र तुम्हाला सगळे माकडच होतात. माकड हे ना अति चंचल असतं, अतिशय चंचल आहे. सुभाषितकार सांगतात आधीच माकड मर्कटस्य सुरापान, आधीच माकड, त्याच्यात त्याला दारू पाहिजे. आता दारू पेलेलं माकड तुम्ही तर पाहिजेच असं, तुमच्याकडे नाही. आधीच माकड, त्याच त्याला दारू पाडली, मर्कटस्य सुरापान. आणि सुभाषितकार म्हणतात त्याच्यात पुन्हा असं झालं तस्य हुष्टिकदंशनम. आधीच माकड, त्यात त्याला दारू पाजली आणि त्यात त्याला विंचू चावला. कोणाला? माकड किती शांत बसत असं. सुभाषितकार एवढ्यावर थांबले नाही. सुभाषितकार म्हणजे आधीच माकड, त्यात त्याला दारू पाडली, त्याच्यात त्याला विंचू चावला आणि पुन्हा त्याला तशात भूत लागली. आता माकड किती शांत असत. असं माकड जे आहे ना, त्याच्यापेक्षा आपलं मन चंचल प्रमाण अतिशय सुंदर आहे. काय काय करीतो या मना
करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना बहु चंचल जाता येता नव्हे. मन अतिशय चंचल आहे. किती चंचल आहे? खूप चंचल आहे. नुसतं मनात अहो किती चंचल आहे महाराज. कुणी जरी उठलं ना तरी मन तिकडं लागलं. तुम्ही फिरून चला दिसतंय काय. तर कोणी उशीर आला ना तरी त्याच्याकडे पाणी एवढं उशीर का मला पाणी भरीत होते काय झालं पाणी भरायला झालं. आता पुढं बसन सगळं लक्ष तिकडं कीर्तन गेलं. कोणी उशीर आलं तरी तिकडं लक्ष लागतंय. उठलं तरी लक्ष लागतंय. काही हो द्या महाराज. अतिशय चंचल मन आहे आणि या मनाला शांत करणं अतिशय कठीण गोष्ट आहे. खूप कठीण आहे. खेड्यामध्ये एक उदाहरण सांगत असतो. तुम्हाला कळेल न कळेल मला माहिती नाही परंतु खूप सुंदर आहे. या मनाला जर स्थिर करायचं असेल तर महाराज प्रयत्नच करावे लागेल. अभ्यासच करावा लागेल आणि थोडी सवयच लावायला लागेल. तुमचं पाहणं संसारामध्ये किती रंगलंय. किती रंगलेलं आहे. कोणी जर म्हणलं चल ना कीर्तनाला जाऊ ना आणि तिथे बाबा एवढं चालू होती मग जाऊ ना एवढं लवकर काय तिथं काय आहे तो तिथं काय पुढे तिथून कसं निघत नाही ना ते लोक तिथं रंगलंय तसं इथं आल्यावर निघूनही वाटलं पाहिजे. इथं रंगलं पाहिजे. आणि काही ना एवढी ओढ निर्माण आहे कीर्तन सुरू होईल पुढे जागापासून राहिली पाहिजे. मी लवकर गेलो पाहिजे. ही ओढ आहे की मनाला आशा लागलेली आहे. मनाला सवय लागलेली आहे. एकदा सवय लागली की मग एकदा तुम्ही त्याला ओढून तारून हाणून मारून आणलं का ते दुसरीकडे कळत नाही. त्याला काय आवडत नाही. तुमच्या मनावर सगळं जीवन आहे. सगळं मनावर. मन तुमच्या ताब्यात नाही तर काहीच करत नाही. ठीक आहे का. तुम्ही ऐकलेले उदाहरण असतील ऐकलेले प्रसंग असतील तरी सुद्धा चांगलं आहे का. ज्ञानोबरायांच्या अभंगाकडे आपल्याला जायचंय. हे मन एवढं चंचल आणि एवढं चपळ आहे याला फक्त हरिभजन आणि प्रभू कृपेनेच आपल्याला अळवता येईल आणि त्याला सवयच लावावी लागेल. पुन्हा कीर्तनकाराने एक उदाहरण सांगितलं खूप सुंदर आहे. हे म्हणून स्वभाव आहे ते चंचल आणि चंचलच राहते. मग याला हाणून मारून आपण ताब्यात घेऊ शकतो. जुनी कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे बाबा खूप सुंदर आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. खेड्यामध्ये एका राजाने एका मोठ्या माणसाने असा विचार केला तुम्ही ती शेळी पाहिली का. शेळी शेळी माहिती का तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती ना. आमच्याकडं किती असू द्या एखाद्या ताईला घर भरलेला असू द्या सगळ्या गोष्टी असू द्या तरी ती एखादी शेळी पाळीतीच आणि रानात तारा नेते आणि ते कड इथून मुडकं मुडकं करते. आमच्या खेड्यात शेळीशिवाय करमतच नाही. एक जण अशी वज काखाला लेकरू आणि मग शेळी येते तिथे कडू इकडे तिकडे पडते तरी ती शेजारी म्हणती तिकडं काय झालं का तिकडच्या गल्लीत तुपलं पाहिजे काय झालं ते कडू आपली काय फजिती ते नाही. लोकांना लय आवडतं. लोकांचं म्हणजे एका बाईने मुलगी झालेल्या दिवसाने हौशी तिचं नावच फजिती ठेवलं. फजिती गेली पंढरपूरला गेली ते गर्दीत मुलगी हरवली. तिचं नाव काय ती कोणाला म्हणायची माझी फजिती पाहिजे का. लोक म्हणजे आमची काय तरी. तसं दुसऱ्याचा आनंद नका पाहू. आपल्याकडे डोकून पाहायचा आपलं काय चालू. म्हणून ती शेळी अशी चंचल आहे. तिला किती खाऊ घाला महाराज किती खाऊ द्या तिला सगळं मनासारख्या तिच्या गोष्ट असू द्या परंतु तरी सुद्धा ती करका हानतेच. करका शब्द शेळीला हानतेच. अशी बेकार जात शेळीची महाराज. सगळं चांगलं असू द्या सगळं किती असू द्या तरी ती करका हाणणार शेळीला हाणणार एखादा भाजा तरी खाऊन पाहणार. किती सगळं चांगलं असतं तरी दम हे धरत नाही. झाले का अन्न घाले दमच निघत नाही. देवाला नैवेद्य द्यावा असं अवघड आहे. शेळी अशी विचित्र. राजाने काय केलं त्या मुखियाने एक काम करा म्हणतो जर कोणी शेळी अशी घेऊन आणली तृप्त करून आणली एवढी तृप्त करून आणायची की जर माझ्या समोर आली माझ्या जवळ आली तर माझ्या हातातला कवळा तो घास ती पेंडी मी तिला दाखवेल. आणि जर तुमच्या हातातल्या शेळीने तो घास खाल्ला नाही त्याचा शेंगा खाल्ला नाही शेळी ऐकतच नाही कडे. आणि मग ती शेळी आणली राजाजवळ आणली की ती घासाची पेंडी हाणायची. लोकांनी शेळ्या फोन आणायच्या. शेळी न्यायची शेतामध्ये चारायची चांगलं
बरोबर तिला खाऊ घालायचं. आणि शेळी ज्यांनी शेळ्या चालल्या लहानपणी जेव्हा खेळ कुणी का लागतं करायचं शेळ्या चालल्या मग शेळ्या चालायच्या असतात त्या आपल्या शेतात का दुसऱ्या शेतात दुसऱ्या शेतातच चालू लागतात तेव्हा ते भोगत येतात आणि मग दुसऱ्याच्या तुरी खाऊ घाल अशी शेळी चालून चालून फुगून आणायची आणि ती फुगून आणली असं वाटायचं आता शेळी काहीच खाणार नाही एवढी तृप्त व्हायची शेळी राजाच्या जवळ आली की तयार आहात परीक्षेला शेळी चालून आणणारा म्हणता बिनधास्त राजे महाराज आम्ही बक्षीस घेऊनच जाणार सोडा शेळी तुमची शेळी सोडून दिली की राजाने फक्त अशी घासाची पेंडी पुढे करायची कवळा घास त्याने पाहायला पळतायची यायची शेंगा आणायची शेळी शेळी ती शेळी अशी चंचल की दमच निघत नाही ते खाणार म्हणजे खाणार आता काय करावं कुणीच आणि बरं परीक्षेत नापास झाला तर जाऊ देत नव्हता पूर्ण तोडून टाकत होता लोक बरेचसे कुठले एका वारकऱ्याने विचार केला की आपल्याला इकडे सत्याला जाईल तिकडे सत्याला जाईल पाकिट देते की नाही टेन्शन नको आपण ती शेळीच आणत जाईल काय लोक पाकिट द्यायला तर पुढे गेलं मंदिराचं काम चालू आहे सत्ता आपला शेंगा वर्गणीच व्हायला त्याच्यापेक्षा नको कसं म्हणजे आमच्याकडे कसं त्याने विचार केला तिने एक शेळी विकत घेतली मी काय करा मी तुम्हाला टाइमपास म्हणून हसण्यासाठी नाही सांगत आपल्याला जीवनाचा अर्थ कळावा काही गोष्टी कळाव्यात म्हणून सांगतो ती शेळी तिने शेतामध्ये नेली बरेचसे लोक म्हणले येडपणी वारकरी येडा आहे वारकऱ्याला काही अक्कल नाही लोकांना असा गैरसमज आहे वारकरी येडे वारकऱ्याला काही कळत नाही हे भोळे असतात त्याला काही कळत नाही लोकांना असं वाटतं हे धोत्रावाले भोळेच नाही धोत्रावाले एवढे अवघड आहेत महाराज चांगल्याला पाणी मारते चांगल्याला कळू देत नाही सोपे नाही ते हुशार असतात ज्ञानी असतात ग्रॅज्युएशन झालेले त्याच्यामध्ये काहीतरी इंग्रजीमध्ये कीर्तन करतात आता बरेचसे कीर्तनकार त्यांना आढळलेलं का समजा वारकरी हुशार होता त्याने ती शेळी शेतामध्ये नेली चारायला शेळी नेल्यानंतर त्याने एकच काम केलं शेतात गेल्यावर असा वला फोक काढला तुरीचा आणि शेळी खायला लागली की त्याच्या तोंडावर फटका द्यायचा तिला बोरटी खाऊ दिली नाही तिला तूर खाऊ दिली नाही खायला लागली फटका कोणाला शेळीला इकडे पहा बरं का शेळीला कोणाला एवढी अंडी शेळी कोणी दिवसभर एक घास खाऊ दिला नाही फक्त तिचं तोंड आणायचं तोंड तिचं सुजलं महाराज सुजलं तिने एक घास खाऊ दिला नाही आणि संध्याकाळच्या टायमाला पुन्हा राजाकडे यायचंय 4-5 वाजता तरी शेळी हातातून मोकळी सोडून दिली आणि शेळी असं मोकळं पळायला लागली आणि काही खाल्लं की पळत जाऊन फटका हाणायचा तोंड आणि आता मोकळी सोडून दिली शेळीच्या लक्षात आलं की फटका कमवून बसतो किती हुशार फटका कमवून बसतो खाल्ल्यामुळे बसतो शेळीची कधीतरी फटके खाऊन बऱ्याच वर्षाने व्हायला कळत आणि कळालं नाही तर मग ती शेळीच कधीतरी कळालं पाहिजे ना किती फटके खायचे आणि या संसारात काय कमी फटके खाल्लं आणि अजूनही ते तिथंच जर नाक खुपसत असं तेच करत असतो तर मग ते फटके खाऊन तोंड सोडून घेऊन उपयोग काय मला कळालं पाहिजे ते शेळीच्या लक्षात आलं की खाल्लं इकडे तोंड घातलं की फटका बसतो तोंड घातलं की फटका बसतोय म्हणून माणसाने कुठं तोंड नाही घातलं पाहिजे जे चाललंय ते चढून गेलं पाहिजे तोंड घातला का कोणी नाही फटका दिले तरी त्याला सहन होत नाही मला तो फटका देतो तो का म्हणजे सत्य कर्मा भावे त्याला सहन होत नाही त्याला खपतच नाही महाराज जर का तुम्ही तोंड घातलं मग ते वार करायचं पक्क लक्षात आलं ही खायला पळली की आता हिला धाक पडला पाहिजे शेळी खायला गेली की हाला आपण नुसता खाकराला शेळी पळत मागे तिला म्हणजे फटका बसतो गेला राजाच्या दरबारामध्ये राजा दरबारात गेली शेळी अशी जवळ गेली राजा म्हणला वारकरी बाबा कशा नादी लागले बरं ते सत्य हिंदतात लोक आपलं करते स्वयंपाक खाऊ घालते जात जावं सत्याला चांगलं असतं तब्येत बरी राहते कशाला इकडे नादी लागले म्हणजे नाही राजा कदर आला आता हेच करायचं शेळी तुम्ही 5 होणार म्हणजे हो होणार मग राजाने सांगितलं शेळी सोडून द्या वारकऱ्याने शेळी सोडली शेळी दिवसभर भुकेली होती पोटात तिच्या काहीच नव्हतं लोक हसत होते त्या आम्ही फुल फुगून आणल्या शेळ्या खूप खाऊ घातलंय तरी ते ऐकत नाही का आणि यांनी कपटी ठेवली यांनी काहीच खाऊ घातलं नाही शेळी कशी ऐकत पण जेव्हा शेळी सोडली आणि राजाकडे त्या राजाच्या हातातली कवळी घासाची पेंडी पाहिली शेळी पळत तिकडे निघाली अर्ध्या रस्त्यात वारकऱ्याने जाऊ दिली आणि राजाच्या जवळ गेल्यावर नुसता वारकऱ्याने खाकरलं शेळी तिथून मागे आली परत याच्या मागे शेळीला माहिती काय बसणार आहे
सगळ्यांनी आश्चर्य केलं. शिळी हात सोडून परत गेली, खायचं सोडून परत गेली. शिळीला वटणीवर आणायला तिने काय केलं, फटके दिले. ज्यांना ज्यांना वटणीवर आणायच्या इकडं काय फटके देतात. त्याने तिला शासन करून तिला शिक्षा देऊन त्याच्या ताब्यात घेतलं. आपलं एक मन आहे ना, लय मोबाईलचा नाद लागला ना त्याला त्या दिवशी फटका दिला पाहिजे. काय पाहतो मोबाईल, तुझं कल्याण होणार मोबाईल पण काय पाहतो, टीव्ही काय लोकांच्या संसारामध्ये कुठून पाहतो, काय लोकांच्या उचापात्या करतो. ही सवय जी मनाला इकडे तिकडे पळायची लागली नाही. मनाला थोडं 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 हणून मारून एकदा का याचा छंद लागला महाराज, आणि मग मनामध्ये जर प्रभू परमात्मा बसला, देवाचं चिंतन करायचं आवडायला लागलं, हरिपाठ आवडायला लागला, भजन आवडायला लागलं, त्याच्यावर प्रेम निर्माण झालं ना, बाकी काही सुचत नाही मला, तेच करावं वाटतं. पण याला हळूहळू सवय लागली पाहिजे. ते आदरणीय पूज्य प्रदीप मिश्रांनी शिवप्रणामध्ये काही गीतं गायली. आता प्रदीप मिश्रांची कथा खूप केली. सध्या महाराज लय उपकार केले त्यांनी उपकार असे केले की भीमापंथी काही महादेवाचे मंदिर होते, त्या मंदिरात अशा जाळ्या लावतात. अशी चकाचक मंदिर झालेत महादेवांचे, आणि माणसाला तर घुसाला जागाच नाही महादेवाच्या मंदिरात. एवढ्या भक्ती करायला लागल्या, एवढं छान. त्याच्यामध्ये एक गाण्याचं झालीवर गीत आहे, ते गाण्यावर नका जाऊ, पण खूप सुंदर त्याचा भाव मला आवडतो. यहाँ सबको है अपनी पड़ी, कथा सुन लो घडी दो घडी. प्रभूचं भजन ऐका, प्रभूची कथा ऐका, आणि हे डोळे जर देवाला पाहत नसतील तर या डोळ्याचं काय होतं. इन आंखों का होना भी क्या, प्रभू दर्शन किया ही नाही. देवाने जर देवाला आपण जर पाहिलं नसेल तर या डोळ्याचा उपयोग नाही. हाताने देवाची पूजा केली नसेल तर हाताचा उपयोग नाही. पायाने कधी देवापर्यंत चालत गेला नसतात, त्याच्यासाठी नाचला नसतात, तर पाया असून तुम्ही पांगळे आहात, आणि डोळे असून तुम्ही आंधळे आहात. म्हणून महाराज म्हणतात ना, नाही ऐकले गायले नाही किती सुंदर आहे. तुम्हाला जे त्यांचे काष्ट हातपाय, त्यांच्या हातपायाने ते दाखवले. जर भजन करत नसतील आणि कीर्तन जात नसतील तर अनेक प्रमाणात आपल्याला सांगतील. आपल्याला जास्त वेळ त्याच्याकडे देता येत नाही. मनाला समाधान कशाने होणार आहे. तुम्ही प्रपंचामध्ये कोणती गोष्ट तुम्हाला प्राप्त झाली तर तुम्ही स्थिर झाला तरी समाधान होईल. काय आत्म्याची स्थिरता म्हणजे चंचल मनाची स्थिरता एक क्षणिक सुख देते, पण ती कायम सुख नाही देत, कायम आनंद देत नाही. एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची, एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे, ती गोष्ट जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत विरहात आपण विचार करतो की पाहिजे, मोबाईल पाहिजे, गाडी पाहिजे, किंवा कोणती एखादी वस्तू. ती वस्तू भेटल्यावर आनंद राहत नाही. भेटल्यावर त्या वस्तूमुळे आनंद नसतो. तो आनंद कशामुळे असतो, मन स्थिर झालं. ज्या मनाची चंचलता होती ना, ते पाहिजे दुसऱ्याचं पाहून जळ केलं असं पोट सोडून राहतो तसं. ही चंचलता स्थिर होते की ती वस्तू मला प्राप्त झाली. आणि ते प्राप्त झाल्यानंतर मनाची स्थिरता होणं म्हणजे माणसाला आनंद होतो. पण तो आनंद चिरकाल टिकून राहत नाही. का तर ती संसारिक वस्तू आहे, ती पुन्हा दुःख प्राप्त करून देते. संसाराची कोणतीही गोष्ट तुम्ही पहा, कोणतीही वस्तू तुम्ही पहा. एखाद्याला वाटतं घर नाही, आम्हाला घर पाहिजे, बंगला पाहिजे. जी झोपडीत राहते, साध्या घरात राहते, तिला अपेक्षा होते मला घर पाहिजे. पण घर जर तयार झालं तर घर किती दिवस सुख देतं. वास्तुशांती झाल्यानंतर 2-4 दिवस, काही 8-12 दिवस, वर्षभर पाहुणे येतात, कौतुक करतात, वा छान काम केलं, बरं केलं तरी बरं. पण जेव्हा हे लोक कौतुक करून निघून जातात आणि जेव्हा फरशी पुसायची वेळ येते, गाग सहन होत नाही, फरशी गाग लागते, या सगळ्या गोष्टी दुःखाच्या कळतात. म्हणून तेव्हा वाटतं की तेच बरं होतं. तसं संसाराची कोणतीही गोष्ट तुम्ही प्राप्त करून घ्या. पैसा नाही असं ज्यांना वाटतं ना, आमच्याकडे आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे पैसा नाही, हो आम्ही गरीब आहोत असं काही लोकांना वाटतं ना, त्यांना पैसा आल्यावर विचारा आता तुमचं बरं चाललंय. ते म्हणतात मला पैसा आलाय, घर झोप येत नाही. का एक आलं की एक निघून जातंय. देवाची दिला आहे तारुण्य आणि ऐश्वर दोन्ही एकत्र नांदू देत नाही. आणि कोणाच्या नशिबात असेल तर भाग्य. पैसा कमवता आमचं तारुण्य म्हणजे शरीरातली ताकद निघून जाते, आणि हे सगळं प्राणाकडे ताकद राहत नाही. मी लोकांनी सांगत असतो, काही लोक आयुष्यभर कष्ट करतात, मरमर करतात, पोटभर खात नाही, कधी दान पुण्य करत नाही, चहा सुद्धा कोणाला वाजत नाही, फुकटच येत राहतात. त्या दिवशी एका गोष्ट राम
ते पहिली वर्ष त्यांना आलंय सांगा आणखी एक चहा दिली की उशिरा येतं पण सगळ्याच्या आधी चहा आणतो गरम सगळ्याच्या आधी ओढ येतं लगेच मोबाईल काढतो हॅलो हॅलो गेलो पैशाची वेळ आली की माऊलीच्या सोहळ्यात जा मला तुम्ही कोट्याधीश लोक लाखोनी दान करतात पहा कधी जरा घर सोडून पहा देणारे खूप आहे आपण थोडं देतो याचा लय अभिमान नका होऊ जरा गेल्यावर कळतं की आपण कशातच काही नाही आपण काहीच नाही देणारे खूप आहे आणि तुमची लायकी नाही देण्याची ना तर घेतच राहा देणारे भरपूर जन्माला घातले तुम्ही हलकटच आहात खरंच तुम्ही गरीब आहात तर घेत राहा देणारे भरपूर आहे पण तुम्हाला देण्याच्या लायक जर देवाने बनवलं असेल तर लपून ठेवू नका काही लोक असे हाताने आमच्याकडचे शब्द आहे हाताने पूर्ण बराचसा दलिंदरपणा सगळं देवाने चांगलं केलं असलं तरी लोक जर त्याच्यात महागान आमची सांगा तुम्हाला असं भरपूर बोलतो लडकेपणा आहे ना देव विचार करतो की एवढं देऊन हिरवतोय ना मग काय यांचं जवळ देणार मग पुन्हा देता आहे तो छप्पर फाडके लेता आहे तो श्लॅब तोडके घ्यायला लागणार अशी धारणा म्हणून उत्सरपणा करू नका तुमच्याकडे नसल तर देऊच ना खरंच देऊ नका तुम्ही घेत राहा लोक देते तुम्हाला देण्याची गाणं तुमच्या जर असेल तर तुम्ही देऊन पहा देण्याची मजा काही वेगळीच आहे देण्याचा आनंद काही वेगळाच आहे तुम्ही एक घास कोणाला खाऊ घालत असाल चहा कोणाला पाजत असाल ना तर त्या दिवशी वेगळं समाधान तुम्हाला वाटणार आहे एखादी माता माझी बहीण एखादी ताई दिवसभर कष्ट करते सुद्धा स्वयंपाक बनवतो तो स्वयंपाक बनवल्यानंतर जर अतिथी किंवा महाराज लोक कोणी आले जेवढे 2 घास त्यांनी खाल्ले त्यातला एखादा जरी मला छान भाजी जाते बरं ताई स्वयंपाक छान जातो ना तर तिची भूक निघून जाते एवढे मोठे कष्ट केले पण पुन्हा तरी आत्मा शांत झाला आणि अंतरात्मा आशीर्वाद देतो त्याने तोंडाने आशीर्वाद द्यायची गरज नाही एखाद्याचा आत्मा तृप्त झाला ना त्याचा अंतरात्मा तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणून करणाऱ्याला खाऊ घालणाऱ्याला जो आनंद आहे तो जे करते त्यांनाच माहिती आहे नुसते आपण ते आणणाऱ्याला काय म्हणतात पुढे गेला पंगत एखाद्या वर्षी तरी मला तेव्हा ना आपण एखादी पंगत घालू शकतो आपण 4 बातमी जेव घालू शकतो आपणही ते करू शकत असतो तर केलं पाहिजे मला नसतं तुमच्या दानात कर्ज काढून नका करू पण असेल तर नक्की एखाद्या दिवशी उलट देवाला प्रार्थना करा की देवा मी अनेक वर्षापासून लोकांचं खातो मी अनेक वर्षापासून आनंद पाहतोय पण मी काहीच सहकार्य करू शकत नाही माझ्या दानात येऊ दे मीही देऊ शकतोय मीही ते करू शकतोय आणि करू शकत असेल तर मागं सोडू नका अंतकरणातून करा आणि अंतकरणातून करत राहिला की ती संपत्ती ती वैभव तुम्हाला जे आनंद देणार आहे तो कायमचा आनंद देणार आहे तो आनंद कमी होणार म्हणून संसारातल्या वस्तूंनी आत्म्याची स्थिरता मनाची स्थिरता जी होते ते क्षणिक सुख आहे पण मन खरं समाधान होत आहे मनाची शांतता जिथे होते ते भगवत चरण आहे कालाच्या प्रसंगामध्ये आपण प्रसंग ऐकतो सारे गोपाळ गायी ओळून थकले सगळे थकले देवा आम्ही गायी आणतोय पण एक गाय अशी देवा की ती आम्हाला ऐकतच नाही तू का म्हणे तू राख म्हणे येर आम्ही बाकीच्या आम्ही सांभाळतो ती मनेरी म्हणजे मनरूपी गाय आहे ना देवा आम्हाला आवडत देवाने जेव्हा वेणू वाजवला तर ती गाय भगवंताच्या चरणाजवळ येते आणि तुम्ही फोटो तरी पाहिला असेल देवाच्या पाठीमागून गाय आलेली आणि देहुरा चरण देवाने असा पाय वाकडा केलेला ना तर देवाच्या पायाचे चरण कमर चाटतानी ती गाय तुम्हाला दिसेल कारण ही चंचल असणारं मन फक्त प्रभू चरणावर स्थिर होऊ शकते मी एका श्रेष्ठ वक्त्यांचं एक रेल आहे खूप छान आहे मला आवडलंय म्हणून तुम्हाला सांगतो खूप सुंदर आहे तुम्हाला वाटतं स्वप्नात का व्हायला दर्शन द्यावं देवाची भेट व्हावी नाही आमचा जन्म निरंतर काय देवाचं दर्शन नाही तर कृपा नाही का आम्ही सगळं केल्याने मिळत आहे मला त्यांचं एक वाक्य खूप आवडलं त्यांचं आवडलंय म्हणजे मला भावलं म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला पटेल ना पटेल जर देवाने स्वप्नात का व्हायला दर्शन द्यावं असं वाटत असेल तर रोज ज्या देवाकडे तुम्ही जाता जो देव तुम्हाला आवडतो कृष्ण असेल विठ्ठल असेल राम असेल कोणताही देव असेल तुम्ही त्याची भक्ती करा त्या देवाची पूजा करत असताना एक 4 दिवस असा नियम करायचा की फक्त त्या देवाचे चरण पाहिजे फक्त चरण कमळ पाहिजे देवाचा चेहरा पाहायचाच नाही फक्त चरण पाहिजे चरणाचं ध्यान करायचं चरण किती कोमल आहे किती सुकुमार आहे ते प्रभूच्या चरणाची पूजा करते 8-4 दिवस जर असा नियम केला देवाचं तोंड पाहिलंच नाही देवाचा चेहरा पाहिलाच नाही तर देवाला दम निघत नाही देव स्वप्नात येऊन दर्शन देतो आणि का मला पाहत नाही देवाला सरवत नाही देवाला इतक्या अंतकरणातून तेवढा भाव तेवढी भक्ती तेवढी श्रेष्ठ असली पाहिजे प्रभू दर्शन देईल म्हणजे चरण कमलाचा महिमा असा आहे की चरणावर मन स्थिर करावं आणि प्रभूच्या चरणामध्ये सगळं सामावलं आहे आणि अंतकरणातून जर भाव प्रगट केला की माझ्यावर कृपा व्हावी देवाची प्रभूने माझ्यावर कृपा करावी तर चरणाचं ध्यान करत जावं बाकी काही अपेक्षा करायची गरज नाही विष्णुमाऊली ज्ञानोबा यांनी आपल्या जीवनामध्ये केलेली भक्ती केलेला परमार्थ जगाच्या उद्धारासाठी सगळा केलेली खटपट सगळा केलेला पटापटा जेव्हा सफल होतोय तेव्हा प्रभूने माझ्यावर कृपा करावी जगाचं कल्याण झालं
ज्ञानोबारायांनी जे ग्रंथ निर्माण केले, विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठ असेल, ज्ञानेश्वरी असेल, काय ग्रंथ आहे. आमच्याकडे पाठीमागे एका घराला आग लागली होती. खोटं नाही, लबड नाही, नारदांच्या गादीवर आहे म्हणून सांगतो. पूर्ण घर जळलं होतं आणि त्या घरामध्ये ज्ञानेश्वरी जशास्त शिरायली होती. ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वरी जगासाठी निर्माण केली. बऱ्याचशा लोकांना आणखी हे सुद्धा माहिती नाही. ज्ञानेश्वरी लोकांना जर विचारलं ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, ज्ञानेश्वरी? हो, हे माहिती पाहिजे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, सांगितली. सच्चिदानंद बाबा धरे मेले माणूस जिथे उठविले. मेले लोक प्रेत चाललं होतं. त्या श्रेणी दर्शन केलं की माऊलीने सौभाग होते. बोले सौभाग प्रेत चाललंय. आम्ही कथा तुम्हाला माहिती आहे. त्याला उठवलं, त्याच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली. तो ज्ञानेश्वरी ग्रंथ सामान्य नाही. म्हणजे चैतन्य महाराज यावर्षी चातुर्मास केला, 4 महिने पंढरपुरात प्रयत्न केला. चैतन्य महाराजांच्या मुखात ते शब्द आहेत. ते म्हणजे आमची कीर्तन कथा ऐकून लोकांना घरी जाऊन एवढी तरी इच्छा व्हावी की ज्ञानेश्वरी उघडावी, एखाद्याला तरी व्हावी. सगळ्यांना नाही झाली तरी चालेल, पण एखाद्याला तरी विचार पडावा की अरे खरंच ज्ञानेश्वरी. माझ्या जीवनातला अनुभव आहे. अनुभव सांगू नये, पण मोठेपणा म्हणून सांगतो, स्वाभिमान म्हणून सांगतो. माझ्या घरच्यांना, म्हणजे आमच्या घरच्यांना शाळेचं शिक्षण करणे कसंच वाचता येत नव्हतं. कसलंच वाचन हे जमतच नव्हतं. लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. वाचन कसं जमत होतं. जेव्हा माझ्याशी गाठ आमचा संसार सुद्धा तर माझा परमार्थ करून तिलाही असं वाटलं की मी ज्ञानेश्वरी वाचावी, मी गाथा वाचावा. पण ती एक दिवस म्हणली, मग काय करू, मला ज्ञानेश्वरी वाचता यायला पाहिजे होती. मी ज्ञानेश्वरी वाचू शकली असते की मला मी रोज पारायण केलं असतं. मी स्वानुभव सांगतोय बरं का, आणि अभिमानाने सांगतोय, अहंकार म्हणून सांगत, पण विशेष म्हणून सांगतोय. कळालं पाहिजे ज्ञानेश्वरीचं महत्व. तिला फक्त मलाही कळत नव्हतं, मलाही तेवढा श्रेष्ठ भाव माहित नव्हता. पण मी कोणाच्या तरी मुखातून असं ऐकलं होतं की ज्ञानेश्वरीवर नुसतं बोट जरी फिरवलं ना तरी ज्ञानेश्वर महाराज कृपा करतात. हे मी ऐकलं होतं, मला माहित नव्हतं. तर मी तिला सहज म्हणलं, अगं नाही वाचता येत ना, रोज बोलीवरून नुसतं बोट फिरत जा. मग तिने ते सुरू केलं. काहीच वाचता येत नव्हतं मला अक्षरशः. बोट फिरवायला सुरुवात केली. बोट फिरवता फिरवता असे बोट फिरवून माझ्या पारायण झाले. आणि अक्षरशः आज एकदम छान प्रकारे ज्ञानेश्वरी वाचते आणि माझ्यापेक्षा छान परमार्थ आहे. रोज नियमाचा हरिपाठ आहे, काकडा पाठ झाला, हरिपाठ पाठ झाला आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय राहत नाही. नुसतं बोट जरी फिरवलं तरी ज्ञानोबाराय कृपा करतात. नुसतं बोट फिरवलं एवढा श्रेष्ठ ग्रंथ. बरं, तुम्हाला बोट फिरवायचा कंटाळा येतो. जे वाचतात ना त्यांच्या जवळ जरी नुसतं जाऊन बसलं तरी कळलं. श्रवणाची निशी वैसावे साम्राज्य घरात कोणी वाचत असेल ना तुमच्या ज्ञानेश्वरी 5 रुपया 10 रुपया तरी तुमचं कल्याण आहे. ते मंत्रशक्ती त्याच्यामध्ये, ती वेदघोष आहे. तुमच्या घरामध्ये घुमत असतील, एखाद्या व्यक्ती घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचत असेल ना, हा कल्याण झालं त्याचं. संसार सफल झाला महाराज. काही संसारात कमी जास्त होईल, पण ज्ञानेश्वरी जे देणार आहे, गाथा जो देणार आहे, जो आत्मिक आनंद भेटणार आहे, जे समाधान प्राप्त होणार आहे, त्याला परमानंद म्हणतात. नुसता आनंद नाही, परमानंद. आणि त्या आनंदात जो व्यक्ती गेलेला असतो ना, संसारात काय कमी जास्त होईल, मानहानी होईल, संसारात कुणी मानेल न मानेल, प्रपंचात काय दशा निर्माण होईल, त्याच्याकडे त्याचं लक्ष लागत नाही. त्याला माहिती आहे की आता मला कशाचीच गरज नाही. माझ्या माऊलीने माझ्यावरती पाहून आडानी काहीच कळत नव्हतं. आशांनी महाराज बंगले बांधले ज्ञानोबारायांच्या कृपे. ज्ञानोबारायांनी कृपा केली. काही कळत नव्हतं. फक्त ज्ञानोबाराच्या दरबारात येऊन राहिले आणि लोक महाराज म्हणून पाय पडायला लागले आणि बंगले गाड्या झाले. महाराज नुसते माऊली म्हणणार. ज्ञानोबारायांची कृपा. ज्ञानोबारा कधीच कोणाला ढकलत नाही. माय आहे ती माय. आणि आई अशी असते की 3 असतील लेकरं असलं तरी ती तोंडावरून हात फिरवते. ज्ञानोबारायांनी आपल्यावर खूप मोठे उपकार केले. त्या ज्ञानोबारायांनी जगाचं कल्याण केलं सगळे ग्रंथ देऊन. पण त्या ज्ञानोबारायांना भगवत दर्शन झालं नाही असं आपण म्हणू शकतो. महाविष्णूचा अवतार सखा माझा साक्षात ईश्वर आहे. तर त्या ज्ञानोबारायांना कधीतरी अशी अवस्था प्राप्त झाली की मला भेटलेला परमात्मा त्याचा माझा पुन्हा विरह होतो. कारण ज्ञानोबारायांना जर अशा अंतरावर जर पाहिलं आपण, नामदेवरायांना ज्ञानोबारायात तीर्थयात्रा करायला घेऊन गेले. नांद्याला आमच्याबरोबर पाठवणा देवा, नामदेवरायाला घेऊन गेले, तीर्थयात्रा केली. ज्ञानोबारायांचं सानिध्य आहे. परंतु आज ज्ञानोबारायांना एक भाव असा प्रकट झाला की माणसाच्या मनाला उदासी निर्माण झाली. की माणूस उदास जर झाला किंवा विरह जर झाला एखाद्या गोष्टीचा
तर 2-4 टप्पे तरी पडतात, तसे 10 टप्पे पडतात, 10 अवस्था सांगितलेल्या आहेत. परंतु बाकी नाही कळलं तरी एक तर माणसाला चिंता लागते. पहिली गोष्ट चिंता लागते. कोणताही विरह होऊ द्या, संपत्तीचा होऊ द्या, एखाद्या व्यक्तीचा होऊ द्या, चिंता लागते की भेट कधी होईल. आणि मग ते ज्ञानोबांच्या अभंग तुम्ही तसे पाहिलेले आहेत. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे, सांगणं कावळ्या कधी मला परमात्मा मला भेटतो. ज्ञानोबांचे असे बरेचसे आहे. हे सगळं पाहता पाहता ज्ञानोबांची अवस्था या लेवलला गेली की असं जगण्याची इच्छा राहिली की आता नको. ज्ञानोबा समाधी जातात तर त्या काळाचा हा प्रसंग असला नाही. ज्ञानोबांनी आता उद्वेग निर्माण करून घेतला, नको आता किती दिवस. आणि शहाणे माणसं ते असतात की जास्त काळ नाही संबंध ठेवत. लौकिकता ज्यांना जास्त प्रिय आहे त्याचं परमार्थ टिकत नाही बरं का. माफी मागतो आम्ही. ज्यांना लौकिकता आवडते त्यांचा परमार्थ टिकणार नाही. आणि ज्यांना लईची एकांत आवडतोय त्यांचं बी काही खरं नाही. व्यक्ती बोलत त्यांचं बी काय खरं नाही. ते जैमिनीचे उदाहरण ते सगळे ते सगळे व्यासाने खांद्यावर बसून केलेले ते सगळे छोटे तुम्हाला खूप एकांतताही माणूस कधी कधी बुद्धिभ्रष्ट होते आणि नाही तो विचार करतो. आणि जास्त लौकिकता ज्यांना प्राप्त होते तेही हरिभजन करतात. मोठमोठे महाराज लोक आहेत की त्यांच्या लोकांचं दर्शन म्हणतात तिथंच टाईम चाललाय. हरिपाठाला नित्य नाही काकडा नाही काहीच नाही. त्यांना लोकांनाच वेळ द्यावा लागतो. नाही होत नाही म्हणजे लौकिकताही नको. आता नको म्हणून अशी मला तर सगळ्या अवस्था सांगायला लागली. ज्ञानोबांची अवस्था झाली की नको आता. आणि मग ज्ञानोबांना सगळ्यांनी जसं एखाद्या समजून सांगावं, नको रडू, जाऊ दे, टेन्शन करू, हे कर ते कर. तर ज्ञानोबा या लेवलला पोहोचले. चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी, कानोवन माळी वेगी भेदवा. आता मला काहीच चांगलं लागत, मला काहीच आवडत नाही. चांद हो चांदणी चाफे हो चंद, मला काही द्या. तुम्ही गात सासुरे ऐकून द्या उत्तरे, कोकळीवर जावे तुम्ही बाली. कसं होईल त्या अवस्थेत ज्ञानोबांना अचानक दृश्य दिसलं आणि परमात्मा दिसला. पितांबर शेला कैसा गगनी झळकला, गरुडावर सोनी माझा. ज्याची अपेक्षा होती तो परमात्मा दिसतोय आणि त्या परमात्म्याचे चरण कमल पाहिले आणि ज्ञानोबांच्या मुखातून निश्चित देखिले तुमचे चरण निवांत राहिले मान, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मान.
आम्ही व्यवस्था करत 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 संसार आणि परमार्थांत चांगल्या व्यवस्थाच पाहतोय. ज्ञानोबा ज्या अवस्थेला पोहोचले किंवा ज्ञानोबा या अवस्थेला आपण पोहोचावं म्हणून म्हणत असतील असं अंदाज करायचा की एक दिवस असा यावा की प्राण त्याग करण्याचा निर्णय व्हावा. नको हा प्रपंच, नको हा संसार, त्याच्यापेक्षा मेल्यावर इतका त्रास व्हावा आणि असा कंटाळा आला की एकच पर्याय सापडावा, जाशी नाही पंख पाय कारण आपल्याला मला या जगामध्ये तुम्ही जर विचार करा, ज्ञानोबांच्या या दृष्टीने फक्त विचार करता थांबायचा वेळेत आपल्याला कोणी बरं खरंच आपलं, कोणी तुम्हाला कोणी वाटतं बरं आपलं स्वतः? आपण नेहमी ऐकतो की कोणी आपलं कशाचं कोणी? वेळ आल्यावर कळतं, वेळ आल्यावर कळतं आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दूर झाला. आता कळलं की आपलं कोणीच नाही, फक्त भ्रम आहे की हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं, कोणीच नाही आपलं. असं जरी डोक्यात घेऊन घरी जाऊ नका. माता पिता जर कळाले आणि घरी कोणीच जायचं नाही. हे जर कळालं एवढे प्रमाण, यातलं एक जणही कळालं किती कळलं कोणाचे माय बापा, कोणाचे किती छान कोण आहे बरं. हे ऐकून ऐकून आपण सागर पाठी मऊ झालं. असे कीर्तन करायचे नील कितीतरी जाऊन आपल्याला काही परिणाम किती सांगत मी कोणी नाही कोणाचं बाबाचं सांगायचं कामच आहे निघालं. कोण सोडणार आहे? तुम्ही सोडणार नाही, मी सोडणार नाही. आपण मायेमध्ये अडकलो. पण हे पुन्हा पुन्हा काय ऐकायचंय तर पुन्हा पुन्हा लक्षात यावं की खरंच तुका म्हणे तुला सोडविना कोणी, माझ्या देवाशिवाय वेळ आल्यानंतर आपल्याकडे कोणीच येणार नाही. मोठमोठे उदाहरण आहेत, अनेक प्रसंग आहेत, आपल्याला सांगायला वेळ संपले. ज्ञानोबराय ज्या अवस्थेला पोहोचले त्या अवस्थेला पोहोचायला आपल्याला हे सगळं समजावं लागणार आहे की प्रपंच कितीही थाटामाटाने रंगवा, काहीही करा महाराज, कितीही कमवा, शेवटी आपल्याला किंमत तोपर्यंतच आहे जोवरील चढणगा तोवरील आपण कमवतोय तोपर्यंत आपली किंमत आहे. आपलं कमवणं थांबलं की आपण बाजूला आजार. घरात बसल्या जर म्हातारं राहिले ना तर आपल्याला लोक, घरातले लोक लेकराला भेडवण्यासाठी काम आणतात. ते पाय तिकडं भोकडी आहे, तिकडं भूक आहे, करू नको, ते पाय बाबा कसं दिसतोय. आपण भेटायला काम येतो आपल्याकडे आहे तोपर्यंत आणि हे टिकणार नाही. तुमचं सौंदर्य, तुमची संपत्ती, तुमचं शरीर हे हळूहळू सगळं जीर्ण होणार आहे, जाणार आहे. हे लक्षात आलं की तुमच्या लक्षात येईल की मग माझं कोण आहे, माझा फक्त देव आहे. देव हे सगळं संपलं का कोणी आपल्याला किंमत करत नाही, कोणी नाही, घरात नाही, दारात नाही, कोणत नाही. ज्यांच्याकडे आहे मान सगळं आहे ना, फक्त पैसा तेरो तीन नाम, परशा परशु त्याच्याकडे पैसा आहे, त्याला अक्कल नसली तरी लोक या अक्कल का असं पैसा असेल तर त्याला किंमत आहे. पैसा नसेल तर तुमच्याकडे किती बुद्धी किती चांगलं असेल तुम्हाला काही किंमत नाही. पैसा कमवलाच पाहिजे, पण त्या पैशामध्ये जास्त अडकून बसू नका, तो संग येणार नाही. धना आणि भूमो पशवश्य गोष्टी भार्य जगस्मशाने देहश्तायाम प्रमुख मार्गे कर्मानी भवचती जीवय का आपण एकटे जाणार आहोत. हे जर कळालं की असा विरह निर्माण होईल की आतापर्यंतचं आयुष्य व्यर्थ घातलंय, आतापर्यंत मी भजन केलं नाही, आतापर्यंत प्रभूची कृपा झाली नाही, मग आता कृपा व्हावी. आणि जर हे करत असताना तुम्हाला जर आनंद प्राप्त झाला की मी टाळी वाजवू शकतोय, मी भजन करू शकतोय, मी दान पुण्य करू शकतोय, तर याचा जो आनंद आहे त्या आनंदाने मन स्थिर होईल, शांत होईल. आणि असे स्थिर मन झालेले माणसं तुम्हाला ओळखू येतात. माणूस ओळखला पाहिजे, माणूस ओळखता आला पाहिजे, लगेच लक्षात आलं पाहिजे काय लेवलचा माणूस. आणि माणूस तसा नाही कशानेच ओळखला ना तर माणसाचा चेहरा सांगत असतो माणूस किती पाण्यात. नाहीच कळालं तर माणसाची नजर सांगते माणूस काय आहे. एवढ्यावर नाही कळालं तर ज्ञानोबा सोपं सांगतात, माणूस जाणीचे बोले, बोलण्यावरून त्याचे लगेच कळतं त्याचं जीवन काय आहे. किती आता काही काही शहरात राहतात शुद्ध बोलायला सुरुवात करतात, खेड्यात आल्यानंतर कळतं हे खेड्यात भेटत म्हणून. आता मी सांगतो खेड्यातून आलो तर इकडं शुद्ध, हो यस करेक्ट, नो शुद्ध बोलायला गेलं की एखादा शब्द गावून राहिले तर मग कळतं की हे बिडकड आहे, बिडकड उघडं पडणार आहे ना, त्याच्यापेक्षा कशाला घरी आता आमच्याकडे काही पूर येतात मुंबई पण मग ते असं सुद्धा बोलतात, हो आम्ही आता फ्लॅट घेणार आहोत आणि आमच्या मिस्टरना रोज नाश्ता करतात आणि बाकीच्या कडबा करतात.
काहीतरी सांगायचं, काहीतरी शाणी मारायची. तुमचा जो मूळ स्वभाव आहे तो बाहेर पडणार. धरित आहे पण आवरेल, ते आवरणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा झाकवण्याचा. म्हणून माणसाने झाकून काहीतरी वेगळं दाखवण्यापेक्षा सोंग संपादन नये, आहे ते रिअल जगावं. जे येते तुम्हाला कसं राहा सोंग करायची गरज नाही. तुम्हाला आणखी सोपं सांगू, देवाला सोंग केलेलं आहे ना कधीच आवडत नाही. फक्त काही दिवस थकून घेतो देव. ज्या ज्याने सोंग केलेत ना त्यांचा असा काटा काढतो की पुन्हा काहीच राहत नाही. मोठमोठाले उदाहरण आहे. शूर्पणखा रामप्रभूकडे जर आहे तशी गेली असती तर रामाने तिचा उद्धार केला असता. पण ती तशी गेली नाही, ती मेकअप करून गेली. मेकअप केली, राक्षसी होती पण एवढा शृंगार केला, ब्युटी पार्लरला जाऊन आली. रामाला विचारून लागली, रामा मी तुमच्या बरोबर लग्न करणार आहे. रामप्रभू म्हणले मी राम आहे, एक पत्नी एक वचनी एक बाणी माझी पत्नी आहे, तू कशाला माझ्याकडे येते? ती म्हणली नाही मला तुमच्या बरोबर लग्न करायचं. रामप्रभू म्हणले ही पिढा तिकडे काढून दिलेली बरी, म्हणून लक्ष्मणाकडे पाठवलं. लक्ष्मणाकडे का पाठवलं? रामप्रभू म्हणले माझं लग्न झालंय, ते माझ्यापेक्षा गोड पाणी त्याच्याकडे जा. त्याचं लग्न ती म्हणली हा बरं याच्यापेक्षा ते गेली तिकडं. लक्ष्मणाने पाहिलं रामबरोबर ही पिढा माझ्याकडे कशा पाठवली. राम म्हणला हे तूच सांभाळू शकतो. लक्ष्मण होता, लक्ष्मण म्हणला तुला मालकी व्हायचं दाशी. ती म्हणली मालकी मोठा ते म्हणली जा त्याच्याकडे. पुन्हा रामाकडे रामप्रभू म्हणले अगं मोठा लहान आमच्या सगळ्या सारख्या वाटल्या झाल्या तर आम्हाला सारख्याच वाटायला आले जा त्याच्याकडे. ती परत आली. मग रामाने फुलवलं. लक्ष्मणजीने काय काढली? तलवार काढली. तिचं काय आणलं? पुन्हा एकदा सांगा काय आणलं? एवढं काळाला जर का सोंग करता, जर का सोंगाने परमार्थ करता, देव असं ना खांतो महाराज एखाद्या दिवशी काहीच काम. आणि माणसाच्या जीवनात काही का नसाना पण काय पाहिजे? नाक पाहिजे. नाक नाही तेने एवढंच नाही, समारोपात जायला नाक पाहिजे. देवाच्या दारात सुद्धा यायला काय पाहिजे? नाकच पाहिजे. देवाच्या दारात सुद्धा कोण कोण येते? ज्याला देवाच्या दारात यायला सुद्धा ज्यांना आहेत तेच येऊ शकतात. जे लबाड आहेत सारे दिवसभर पाप करतात त्यांची काय लायकी याच्या पुढे यायची? काय हिंमत यायची? मला तिथे नाकच लागतं. आपला जीवन चांगला आयुष्यात पाहा की आपल्याला नाक आहे का? ज्याला विश्वास आहे आपल्याला नाक आहे तो कुणाच्याच बापाला भेट नाही, कुठंच घाबरत नाही. का? त्याला माहिती मी चांगलं वागतोय आणि माझं जीवन चांगलं आहे, माझ्यावर प्रभूची कृपा होणार. जो घाबरतच नाही याच कारण नाही. तुम्ही पहा जे पाप करताना ते असं बेऱ्याने राहतात, ते झाप आमच्याकडे शब्द झाप. जे पाप करताना ते असं नक्की राहतात, कोण कळत नाही. इकडं मोबाईलवर आलं तर काय आपलं असं ते नक्कीच ते स्वभाव बनलेलं असतं. ते उघडं पडतं म्हणजे पडतं. जुने कीर्तन कार्यक्रम झालं सांगायचे माझ्याकडे सांगते ऐकलं चांगलं म्हणून जुने कीर्तन छान. एक मैत्रीण शेजारी दुपारी मैत्रिणीकडे गेली. दुपारच्या कार्यावर आणि भेटायला गेली, बोलायला गप्पा मारायला बसल्या दोघी. आता दोघी बसल्यानंतर दोघी एकत्र आल्यानंतर ते काही पटकन खेळत नाही. त्यांनी सगळ्या गावाचे गल्लीतल्या सगळ्या उचापात्या केल्या आणि 2-4 वाजता ती निघाली भेटायला. ती निघाल्यानंतर ती म्हणजे अगं जाते मला काम आहे. पटकन नाही का चांगलं आहे. जेव्हा ती जाते म्हणल्यानंतर हे म्हणजे जाय तुम्हाला सुद्धा काम आहे. ती घरात कामाला घेतली आणि ही जी निघाली ना तिने पाहिलं वाट्यावर अशी चांगली गावर आणि गहू वाळू लागते. गहू गाव खेड्यातलं पसंत आहे. तिने विचार केला ही आत कामाला घेतली गल्ली तर कोणी नाही. पटकन तिने करत असताना ती गहू वडली आणि गहू झाकून घरी नेले. गहू कसे नेले तिने? झाकून घेणं म्हणजे कसे नेले? पदरात म्हणजे कसे नेले? चोरून नेले. ती चोरटी होती. तिने गहू चोरून नेले पण कुणी पाहिलं नाही असं तिला वाटलं. ती गव्हाचं चित्र झाल्यानंतर तिला शंका यायला लागली कुणी पाहिलं काय पण. ते कुणी दोघं तिघं असे बोलत दिसले बोलताना किती बोलत काय चाललं का तुमचं? बाकीचे म्हणजे काही नाही. आणि हरिपाठाला कोणची साडी जास्त ते चाललं होतं असं होय. मला वाटलं गव्हाचं ती काय म्हणायची? मला वाटलं गव्हाचं. 2दा-3दा झालं पुन्हा आपण जाऊन ती काय म्हणायची? मला वाटलं गव्हाचं. लोक बोलून राहिले काय चाललं का तुमचं? काय चाललं तुमचं? म्हणजे काय नाही आमचं असं तर मला वाटलं गव्हाचं आहे. म्हणजे तिला वाटायचं कोणी पाहिलं. एक जणीने ऐकून तिचा हुशार होती. ती म्हणजे कोणापाशी गेलं तर काय म्हणते मला वाटतं नक्की दाल मी तुझ खाला. तिच्या लक्षात आलं काहीतरी भानगड आहे. तिने एका मैत्रिणीला बोलवलं गल्लीत असं तिच्या मैत्रिणीला आणि तिला दिसणं असे उभा राहिला दोघी जण आणि दिसते हातवारे करायला सुरुवात केली.
यांचं बोलणं त्यांची त्यांना कळत. आता तिने तिकडून लांबून पाहिलं काहीतरी चाललंय म्हणून ती पळत आली यांच्याकडे. आता जिने ठरवूनच केलेलं होतं ना, तिला आल्याबरोबर ती म्हणते काय चाललं का तुमचं, काय चाललं का म्हणल्याबरोबर ती म्हणली काही नाही, गावाचं चाललं होतं. ती म्हणली काय लई नव्हती शहरात विचारलं. म्हणजे तुमचं जे आतून जे चाललंय ना, मला काय सांगायचंय, तुमचं जे आतून चाललंय ना ते व्यक्त होतं. तुम्ही किती झाकवण्याचा प्रयत्न करा, शुद्ध अंतकरणाने निर्मळ मनाने इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करा. लपवूच नका काही. मनातून आणि शुद्ध होऊन जर आलात नाही तर इथं नाचण्याचा आनंद वेगळाच आहे, इथल्या पावल्या खेळण्याचा आनंद वेगळाच आहे. आणि काहीतरी मनात धरून आलं का ते होतच. बाकीचे इकडे झाले हे ते सगळं नाही जमत. शुद्ध अंतकरणाने मनातून आनंद घ्या. हा आनंद पुन्हा पुन्हा भेटेल नाही. काही म्हणते महाराज आमचं यंदा हुकलं, आम्ही पुढच्या वर्षी असं नाचू, पुढच्या वर्षी चांगलं तर नाचू ना, पुढच्या वर्षी जगलो तर नाचू. मी असं ऐकतोय, मला माहित नाही पक्क, पण ते भविष्यवाणी अशी येते की या 2032 पर्यंत बरेच मरणार होते. ऐकलं का तुम्ही? आणि ज्यांनी भविष्य लिहिले त्याचं भविष्य आतापर्यंत खोटं नाही, एकही शब्द खोटं नाही. जगन्नाथपुरीवरचा ध्वजा पेटलाय, दीप बंद पडलाय, त्याच्यावर एक दगड ढासळाय. तेव्हा जे होणार होतं कलियुगाच्या शेवटच्या काळात हे सगळं आता घडत चाललंय. म्हणजे कलियुगाने स्पीड घेतली. कलियुगाला 4,32,000 वर्ष आहे, पण कलियुगाने आवर्त घेतलं या लोकांना पदरून. कलियुग संपला आणि एक सतयुग येणार आहे. 2032 नंतर जे जगतील ना रामराज्य पाहायला असणार. पण असं म्हणतात बरेच जण म्हणणार आहे. टेन्शन घेऊन ज्यांचं आलं तेच सांगायचं. पण जर आपण पुढच्या वर्षी जगतोय की नाही म्हणून आता या क्षणाला आनंद घेतला पाहिजे. आम्ही कधी मध्ये भोजन म्हणतो, काही लोक म्हणतात ना म्हातारपणी गेलो म्हातारपणी गेलो, काय खरं नसतं. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा रे. आम्ही भागवत कथेमध्ये आता कथा चालू असतात. नाचतात लोक मला. ज्यांना नाचता येते त्यांनी नाचून द्या, ज्यांना गाता येते त्यांनी गाऊन घ्या. ज्यांचा खिसा चांगला भरतोय देव त्यांनी मागच नका. मला देवासाठी देत चला. नक्की परमात्मा कल्याण संशयच घ्यायचा नाही, देव देतोच. आणि अशा विरहात छान परमार्थ करत राहा. ज्ञानोपरायण अवस्था प्राप्त झाली की आता मला काही करायची गरज नाही. जी प्राण त्यागण्याची वेळ आहे, कासया तेजन प्राण आपला आहे. आता मला काही करायची गरज नाही, मी आता जगेल. पण जगून काय करणार. असे न धनीवरी आपले माहिनी मग तो श्री हरी किती काय न काय आहे. माझ्या माहेरात राहील. आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे? सगळ्यांचं माहेर. तुमचं आमचं कोण आहे? फक्त ध्यानात राखायचं महाराज. पंढरपुरातून जर वारीतून निघालात ना, डोळ्यात पाणी आलं पाहिजे चंद्रभागा ओळखल्यानंतर. हे खरं माहेर आहे. त्या माहेरातच तो सगळे नाचले येतात आपले. सगळे होतं माझे पंढरीशी सगळे नातेवाईक तिथे आहेत. गीत ऐकलं असेल तुम्ही. माझी बहीण चंद्रभागा करीत असे पाप भरूगा. म्हणून माहेराला जात जा कधीतरी, वर्षातून एकदा तरी जात जा. तसं नाही तर रोज आपलं 4-8 दिवसाला म्हणलं पाहिजे, चालीवर म्हणलं पाहिजे. गीत एक आहे ना खूप सुंदर. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. सपोके पण खूप छान आहे. कान्होपात्रेला देवाने मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी म्हणतात घरी, म्हणतात घरी घरी म्हणून पहा एकदा. घरी मला तरी तसं नाही म्हणतात. घरी मला हे दाखवा ना काही शॉपिंग निघाला म्हणा कधीतरी पतीला की चला आपण जोडीने जाऊन प्रभूला पाहू. आमची लेकरं सुखात आहे, त्याने आम्हाला आनंदात ठेवलाय ना. त्याचा विरह हवा त्याला पाहण्याची आस निर्माण होईल. वर्षातून एकदा तरी जात जावं. त्याच्या दर्शनाशिवाय वर्ष गेलं नाही पाहिजे. म्हणजे महिन्यावारी करतात ते तर भाग्यवान. मला एक परवा मध्ये मी बाबा आता वारी सोडित नाही, तर वारीला जाते. केव्हापासून ती वेगळी अष्टी फुकट झाली कशाला गर्दी करतो फुकट झाल्यावर समजता नाही. आम्ही प्रतिकूल परिस्थितीही देवाकडे जाऊ शकलो पाहिजे. तुम्हाला छान परमार्थ होतोय. खूप धन्यवाद. संपले आपली त्या देवाची लालसा निर्माण व्हावी. सतत सतत भजन करत राहा. असेल घरी आपले माहिती मग तो श्रीहरी गीती. सतत ते गीत गावं. कसं गावं? विठोबा